नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डल स्टिकच्या एका प्रकाराबद्दल माहिती बघणार आहोत। मित्रांनो, आपण ट्रेडिंग करत असताना किंवा इन्व्हेस्टमेंट करत असताना अनेक गोष्टी पाहतो। त्यातील एक प्रकार म्हणजे चार्ट। आपण त्या चार्ट वरती कोणता पॅटर्न तयार झालेला आहे, कोणती कॅन्डल स्टिक तयार झालेली आहे हे पाहतो। तर कॅन्डल स्टिकचे अनेक प्रकार आहेत। त्यातील जवळपास कॅन्डल स्टिकचे अनेक प्रकार आहेत। जवळपास 100 ते 150 प्रकार कॅन्डल स्टिकचे आहेत। तर या कॅन्डल स्टिकच्या प्रकारापैकी एक कॅन्डल स्टिक आज आपण शिकणार आहोत। तिचं नाव आहे मॉर्निंग स्टार। तर मॉर्निंग स्टार ही कॅन्डल स्टिक तयार झाल्यानंतर चार्ट वरती मॉर्निंग स्टार कॅन्डल स्टिकचा पॅटर्न तयार कसा होतो, तो पॅटर्न तयार झाल्यानंतर आपण बाय करायचं की सेल करायचं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहे। तर मॉर्निंग स्टार कॅन्डल कशा पद्धतीने तयार होते, तर ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जात असतं, त्या डाऊन ट्रेंड नंतर मार्केट ज्यावेळेस अप ट्रेंड जाणार आहे की अजून तिथून खाली जाणार आहे हे आपल्याला समजत नसतं। परंतु जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि कुठे रिव्हर्स होईल, कोणत्या पॉइंट वरून एक्झॅक्ट मार्केट रिव्हर्स होईल, ते अप ट्रेंडला जायला चालू होईल, हे आपण कसं ओळखायचं, तर या कॅन्डल स्टिकच्या प्रकारावरून आपल्याला समजतं की मार्केट इथून अप ट्रेंडला जाणार आहे। तर मॉर्निंग स्टार कॅन्डल स्टिकचा प्रकार मॉर्निंग स्टार कॅन्डल स्टिकच्या प्रकारामध्ये आपण ज्या वेळेला मार्केट असे डाऊन ट्रेंडला असतं, डाऊन ट्रेंड चालू होतो, ज्यावेळेला मार्केटचा डाऊन ट्रेंड सुरू असतो आणि तिथून मार्केट अप ट्रेंडला जायला चालू होतं, म्हणजे हा मॉर्निंग स्टार कॅन्डल ही एक अशी पूर्ण मोठी रेड कलरची कॅन्डल तयार होते आणि मध्ये एक छोटीशी अशी कॅन्डल्स, डोजी टाइप कॅन्डल्स तयार होते आणि त्यानंतर सेम ग्रीन कॅन्डल मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार होते आणि तिथूनच मार्केट प्रथम एक मोठी रेड कॅन्डल तयार होते, त्यानंतर मध्ये एक छोटी डोजी कॅन्डल तयार होते आणि त्यानंतर त्याच साईजची एक ग्रीन कॅन्डल मोठी तयार होते आणि त्यावेळेला आपण ओळखायचं या ठिकाणी मॉर्निंग स्टार हा कॅन्डल स्टिकचा प्रकार तयार झालेला आहे आणि इथून मार्केट अप ट्रेंडला जाऊ शकतं। तर हे आपण चार्ट वरती कशा पद्धतीनं पाहायचं हे आपण पाहूया। तर या ठिकाणी ज्या वेळेला असा डाऊन ट्रेंड सुरू होता, त्यानंतर हा कॅन्डल स्टिकचा प्रकार तयार झाला, म्हणजे एक मोठी बॉडी असलेली रेड कॅन्डल तयार झाली, मध्ये एक डोजी कॅन्डल तयार झाली छोटी, आणि त्यानंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि तिथून मार्केट या ठिकाणी तिथूनच मार्केटने एक बुलिश मोमेंटम दिला। तर अशा पद्धतीनं आपण जर या ठिकाणी हा पॅटर्न तयार झाल्यानंतर इथं बाय केला असतं, तर आपण एवढी मोठी मोमेंट या ठिकाणी आपण कॅच केली असती। तर अशा पद्धतीनं आपण एंट्री एक्झिट घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।